नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कोण बनेगा लखपती या शो मध्ये. आज आपल्यासोबत खेळणार आहे भिकारचोट गावाचे फेमस भिकारी रंगीला बाबा आणि त्यांचा नातू झाकण झुल्ल्या. लव यू. हा म्हातारा तर चांगलाच रंगीला दिसते. बाबा, खेळ सुरू करण्याआधी तुम्ही तुमच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा आम्हाला. तुम्ही काम कोणतं करता, असं तसं. तसं तर मी भरपूर बिझी असतो, पण वेळात वेळ काढून मी लोकायले फुकटचे सल्ले देतो. कोणी जर चांगले काम करीत असेल तर त्यांना वाईट काम करायला शिकवतो. एखाद्या पोरापोरीचे लफडं मला माहीत झालं तर ते मी पूर्ण गावात सांगून देतो. म्हणजे मी लोकांची समाजसेवाच करतो. असेच मी चांगले कामं करत राहतो. वा बाबा वा, अशीच समाजसेवा तुम्ही मरेपर्यंत करत राहो अशी मी देवाचरणी प्रार्थना करतो. आणि झाकण झुल्ल्या, तू काय काम करतो रे? तसं तर मी रिकामेच काम करत राहतो, पण माझे मेन काम आहे चोऱ्या करणं. लोकांच्या घरी जाऊन मुलीला आंघोळ करताना पाहणं, लोकांच्या घरावर दगडं फेकणं, लोकांच्या गाडीमधील हवा काढणं, हेच माझी मेन कामं आहेत. वा वा वा, बाबा 1 नंबरी, नातू 10 नंबरी. समोर जाऊन चांगलं नाव रोशन करणार बाबाचं. तर तुम्हाला आजच्या खेळाचे नियम सांगतो. तर तुम्हाला आजच्या खेळामध्ये 5 लाईफलाईन भेटणार आहे. कोणत्या? सांगून राहिलो ना म्हाताऱ्या, धीर तर ठेव. इथं गोट्या खेळायला आलो का मी? सांगा की मग लवकर. तर तुमची पहिली लाईफलाईन आहे ऑडियन्स पोल. म्हणजे ऑडियन्स पोल म्हणजे इथं जे रिकामचोट लोक बसलेली आहेत, तुम्ही त्याला एका प्रश्नाचं उत्तर विचारू शकता. पण आधीच सांगून देतो, सगळे 10वीत 5 वेळा नापास आहेत बरं का. दुसरी लाईफलाईन आहे 50-50. म्हणजे 50-50 म्हणजे आपण नाही का टँगोचा पोवा घेतो आणि 50-50 करून पेतो ते. ए म्हाताऱ्या, इथं का दारू प्यायला आलास का तू? 50-50 म्हणजे तुम्ही 2 चुकीचे उत्तर गायब करू शकता. ओ सर, मी का म्हणतो, डायरेक्ट 3 उत्तर गायब करून टाका ना चुकीचे. जे बरोबर असेल तेच ठेवा, म्हणजे आम्हाला विचारण्याची गरज नाही पडेल आणि तुमचा टाइम पण वाचेल. अरे मंदबुद्धी, आम्ही का चुती आहो का इथं? 2 चुकीचे उत्तर गायब होणार फक्त. बरं, तुमची तिसरी लाईफलाईन आहे फोन अ फ्रेंड. म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राला फोन करून उत्तर विचारू शकता. खरं काय? मग मी माझ्या गर्लफ्रेंडला फोन लावू शकतो का? हो, लावू शकता. म्हातारा तर चांगलंच लपडेबाज दिसतं. तुमची 4थी लाईफलाईन आहे तुम्ही प्रश्न बदलून घेऊ शकता. आणि तुमची 5वी लाईफलाईन आहे तुम्ही आत्ताच गेम सोडून घरी जाऊ शकता. सगळं समजलं आता मला. चुपचाप राह ना मग झाकण झुल्ल्या. तर चला सुरू करूया आजचा शो कोण बनेगा लखपती. तर शो सुरू करण्या अगोदर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर तुमचा पहिला प्रश्न बघा तुमच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर. तर तुमचा पहिला प्रश्न आहे, मामाला हक्काने तुम्ही कोणती गोष्ट मागू शकता? ऑप्शन ए आहे पोरगी, ऑप्शन बी आहे पैसा, ऑप्शन सी आहे कपडे आणि ऑप्शन डी आहे आईचा जमिनीत हिस्सा. नातू, याचं उत्तर तूच दे. एका सेकंदात सांगतो बाबा मी. ऑप्शन ए पोरगी. मामा तर पोरगी देईल, पण मामीची काही गॅरंटी नाही. ऑप्शन बी पैसा. मामाच भिकारी आहे आपला, तर मामा कुठून पैसे देईल हे बी नाही आहे. ऑप्शन सी कपडे. कपडे तर आपण घरीच घेऊ शकतो. मला वाटून राहिलं ऑप्शन डी, कारण मामा आणि मामीनं किती झगडा केलं तरी आपण हक्काने जमिनीचा हिस्सा घेऊ शकतो. सर ऑप्शन डी, आईचा जमिनीत हिस्सा, हे लॉक करा. कम्प्युटरवाले मामा, ऑप्शन डी हे लॉक करा. एकदम बरोबर उत्तर. तुम्ही बाबा आणि नातू यांनी दोघांनी मिळून जिंकले आहेत 10 रुपये.